4 डिसेंबर 2024 सर्व परीक्षांसाठी दैनिक चालू घडामोडीमध्ये तुमचं स्वागत. तर चला तर पहिला क्वेश्चन बघूया. आता काय झालेलं आहे, नुकतीच जागतिक व्यापार संघटनेच्या म्हणजे WTOच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे. आता WTO सगळ्यांनाच माहीत आहे. पहिले कोण होत्या? नागोजी ओंकाजाईवेला डॉक्टर. त्या कुठल्या होत्या? नायजेरियाच्या होत्या. तर आता त्यांनाच काय, त्यांचा कार्यकाल कधी 2021 ते 2025 होता कार्यकाल पहिला. आता त्याच काय झालेले आहेत, रिइलेक्ट झालेले आहेत. कोण झालेले आहेत? 2025 रिइलेक्ट झालेत. म्हणजे त्या डबल काय करणार, कार्यभार सांभाळणार. कधीपासून घेणार आहेत त्याच्या म्हणजे त्यांचा कार्यकाळ कधीपासून चालू होतो? 1 सप्टेंबर 2025पासून त्या डबल ह्या करतील, कार्यकाळ सांभाळतील. त्या कुठल्या आहेत? नायजेरियाच्या आहेत. डॉक्टर नागोजी ओंकाजाईवेला. आणि WTOची स्थापना कधी झालेली आहे? 1 जानेवारी 1995. कोणत्या ट्रिटीनं झालेलं आहे, कोणत्या करारानं झालेलं आहे? मराकेश ट्रिटी. आणि मेंबर किती आहे सध्या? 164 मेंबर आहेत. लास्ट मेंबर कोण होता? अफगाणिस्तान होता. बरोबर. कोण झालेलं आहे? डॉक्टर नागोजी ओंकाजाईवेला. क्रिस्टिनेला जॉर्जिया हे कशाची हेड आहे? IMFची, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMFची. आणि IMFची स्थापना कधी झालेली आहे? 1944ला झालेली आहे. कशाच्या? ब्रिटनहूड संमेलनानं झालेलं आहे. आणि हे जे ट्विन सिस्टर कोणाला म्हणतात? वर्ल्ड बँकला म्हणतात. वर्ल्ड बँकचे अध्यक्ष कोण आहेत? अजय बंगा. इथं हे झालं. ओके. कोण झाले? WTOची हेड कोण झाले किंवा अध्यक्ष? डॉक्टर नागोजी ओंकाजाईवेला. आता हे अजय बंगा इथं आता हे महत्त्वाचे गोष्ट. अजय बंगा कशाचं म्हणलं मी आता? वर्ल्ड बँकचे म्हणलं. क्रिस्टिना जॉर्जिवा हे कशाचे आहे? IMFची हेड आहे. आणि फिलोमेना एंग काय आहे? युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. ह्याच्या किती 1917चा अध्यक्ष कोण होते? फिलोमेना एंग होते. हे कोणत्या देशाचे होते? कॅमेरून देशाचे होते. आणि 88चे जे कोण होते? 88 बैठकीचे अध्यक्ष कोण होते युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे? डॉक्टर डेव्हिस फ्रान्सिस होते. आणि 79चे जे कोण आहेत? फिलोमेना एंग. आता पुढला क्वेश्चन अलीकडे चर्चेत झालेल्या संयुक्त लष्करी सराव हरिमो शक्ती आहे. हरिमो नाही, हरिमो शक्ती. कोणता सराव आहे? हरिमो शक्ती अभ्यास कोणाकोणात होतो? इंडिया आणि भारत. डायरेक्टच लक्षात ठेवायचा. इंडिया आणि मलेशिया. हरिमो शक्ती इंडिया आणि मलेशिया. ह्यावेळेसचा कुठं झालेला आहे? हा मलेशियामध्ये झालेला आहे. आणि आपल्या इथनं कोण गेलेलं आहे? महार रेजिमेंटनं भाग घेतलेला आहे. महार रेजिमेंट. आणि ह्याचा मेन मोटो काय असतो? ह्याचा जो जंगलामध्ये जे आतंकवादी असतात त्यांना नष्ट करण्यासाठी हे अभ्यास आपण सराव करतो. कशासाठी? जंगलातील आतंकवाद्यांना नष्ट करण्यासाठी. आतंकवादी यांना म्हणजे नष्ट करण्यासाठी. कोणता? हरिमो शक्ती. आणि आताच 2 झाले होते आपल्या इथं, उदार शक्ती आणि समुद्ररक्षण कोणासोबत झालं होतं? आपला मलेशियासोबतच झाला होता. कुठे झाला होता? विशाखापट्टणमला झाला होता. आणि उदार शक्ती पण कोणासोबत असतो? मलेशियासोबतच असतो. त्यानंतर श्रीलंकेसोबत कोणकोणते असतात? मित्रशक्ती आणि स्लिनेक्स. सिंगापूरसोबत बोल्ड कुरुक्षेत्र. त्यानंतर सिम्बॅक्स. इंडोनेशियासोबत इंडोनेशिया झालं. ओके. हे झाले अभ्यास. कुठं झालेला आहे आता? हरिमशक्ती कोणासोबत? मलेशिया. आणि कुठं झाला आहे तो? मलेशिया. आणि झाला आहे कुठं? मलेशियामध्ये झालेला आहे. आता हे होपेक्स हा नवीन सुरू झालेला अभ्यास आहे. होपेक्स कोणासोबत झालेला आहे? इजिप्त. हे लक्षात ठेवायचं. EGYPT इजिप्तसोबत काय झालेलं आहे? होपेक्स अभ्यास झालेला आहे. कोणासोबत? भारत आणि इजिप्त. नसीम अल बहर अभ्यास कोणासोबत झालेला आहे? नसीम अल बहर किंवा ईस्टर्न ब्रिज. हा पण अभ्यास कोणासोबत झालेला आहे? हा पण कोणासोबत झाला आहे? ओमानसोबत झालेला आहे. ओमान. हे नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज अभ्यास कोणासोबत असतो? ओमानसोबत असतो. त्यानंतर आता पुढला क्वेश्चन. आता काय झालेलं आहे? कोणती आता ट्रॉफी आहे? सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा. कोणती? सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कुठं झालेली आहे? 2024. हे कुठं झाले? होस्ट कोण होतं ह्याचा? लखनौ होस्ट होता. लखनौ. आणि तिथं 2 जण जिंकलेत. 2 जण लक्षात ठेवायचं. एक मेल आणि फिमेल. मेलमध्ये होता लक्ष्य सेन, सिंगल एकेरीमध्ये लक्ष्य सेन. आणि फिमेलमध्ये होते PV सिंधू. PV सिंधूलाच आपण काय म्हणतो? PV सिंधूला काय म्हणतो आपण? इथं तर आपल्याला आन्सर भेटलं. PV सिंधू हिलाच काय म्हणतो आपण? सिल्वर गर्ल म्हणतो हिला. सिल्वर गर्ल का म्हणतो हिला? कारण की हिनं टोकियो आणि रिओ 2016चा आणि टोकियो 2020चा
ह्यामध्ये काय केलं, इथं ब्रॉन्झ आणि इथं काय केलं होतं, सिल्वर भेटलं होतं. अशी एकमेव महिला आहे तिनं 2 ऑलिम्पिकमध्ये मेडल भेटलेले आहेत. कोण आहे इथं, तर मेन्समध्ये मेलमध्ये कोणी जिंकलेलं आहे, लक्ष्य सेन, आणि फिमेलमध्ये कोणी जिंकलं आहे, PV सिंधू. सहज मोदी आंतरराष्ट्रीय ट्रॉफीचं कुठं हे झालं, स्पर्धा कुठं आयोजित झालं, लखनौमध्ये. बरोबर. आता हे स्त्री आणि पुरुष हॉकी चॅम्पियन, मेल आणि फिमेल हॉकी चॅम्पियन्स कोण जिंकलं, भारत जिंकला. हारलं कोण, इंडिया. हारलं कोण, चायना. जिंकलं कोण, भारत जिंकला. हारलं चायना. आता हे चेस ऑलिम्पियाड कुठं झालं, बुद्धिबळ ऑलिम्पियाड हे झालेलं आहे हंगरीला. कितव्या नंबरचा होता, हंगरी. कितव्या नंबरचा होता, 45. 44 नंबरचा कुठं झाला होता, 44 भारतात झाला आपल्या इथं चेन्नईमध्ये. बरोबर. 44 आपल्या इथं, 45 कुठं, हंगरीला. जिंकलं कोण, इंडिया. मेल आणि फिमेल दोन्ही पण कोणी ऑलिम्पिक जिंकलेलं आहे. आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे की दोन्ही पण फिमेल आणि मेल भारताने जिंकलेलं आहे. T20 महिला T20 हा कुठं पहिल्यांदा कुठं होणार होता, होस्ट कोण करणार होतं, बांगलादेश करणार होतं. पण बांगलादेशच्या नंतर कुठे गेला तो, UAE गेला. इथं जिंकलं कोण, जिंकलं न्यूझीलंड. हारलं कोण, न्यूझीलंड. आणि हार कोणाच झाले इथं, हा कोणासोबत हे शेवटचा सामना कोणासोबत होता, साऊथ आफ्रिका. बरोबर. आणि डेव्हिस कप कोणी, डेव्हिस कप सिन्नर जिंकलेला आहे. डेव्हिस कप हा कुठला आहे, इटलीचा. इटलीचा जैविक सिन्नरनं हा कप जिंकलेला आहे, जैविक सिन्नर. बरोबर. आता पुढला क्वेश्चन. आता हे काय झालेलं आहे, अलेप्पो शहर आहे. अलेप्पो शहर हे कुठलं आहे, सिरियातलं शहर आहे. डायरेक्टली लक्षात ठेवा. इथं काय केलं आहे, आतंकवाद्यांनी म्हणजे ह्या शहरावर कब्जा केला आहे. आतंकवादी कोण आहेत, हयान तहरीन अल शाम. ह्या आतंकवादीनं काय केलेलं आहे, या शहरावर ताबा मिळवलेला आहे. ओके. हे काय, पेजर विस्फोट कुठं झाला, पेजर लेबनॉनमध्ये झाला. पेजर कुठं, लेबनॉन. त्यानंतर ऑपरेशन अजय कुठं, इस्रायल. आणि कॉन्टिनेंटल कप कुठं झाला, हा भारतात झाला, पण जिंकलं कोण, सिरिया. एवढं लक्षात. आता पुढला क्वेश्चन, फिल्मफेअर अवॉर्ड आता झालेले आहेत, OTT अवॉर्ड्स. ह्याच्यात आता 4 अवॉर्ड्स लक्षात ठेवायचं. एक मूवीचं लक्षात ठेवायचं, एक बेस्ट डायरेक्टर, ॲक्टर आणि ॲक्ट्रेस. लक्षात ठेवा, करीना कपूर. ॲक्ट्रेस काय लक्षात ठेवा, करीना कपूर. अमरप्रीत चमकेला. मूवी कोणता आहे, अमरप्रीत चमकेला हा कोणता मूवी आहे. त्यानंतर दिलजीत दोसांझ हा कोण आहे, ॲक्टर आहे. दिलजीत दोसांझ हा कोण आहे, ॲक्टर आहे. दिलजीत दोसांझ कोण आहे, ॲक्टर आहे. ॲक्ट्रेस कोण आहे, करीना कपूर आहे. मूवी कोणता आहे, अनुप्रीत चमकेला. आणि डायरेक्टर कोण आहेत, इम्तियाज अली. आणि त्यांनी कोणता मूवी ते केला, डायरेक्टर अमरप्रीत चमकेलाच मूवी होता कोणता, इम्तियाज अली काय आहेत, डायरेक्टर. हे तर चौघजण लक्षात ठेवायचं. मूवी कोणता, अमरप्रीत चमकेला. डायरेक्टर इम्तियाज अली. ॲक्ट्रेस कोण, दिलजीत दोसांझ. आणि ॲक्ट्रेस कोण, करीना कपूर. आपलं हे भेटलेलं आहे. OTT म्हणजे कसं, तो वर दी टॉप असतं. म्हणजे जेवढे पण OTT प्लॅटफॉर्मवर जे मूवी असतात ना, त्यापैकी सगळ्यात जास्त रेटिंग कोणाला भेटते, त्यानुसार अवॉर्ड्स असतात. वर दी टॉप, जसं की नेटफ्लिक्स आहे, ह्या सगळं. आता हे सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, पाठीमागे अट्टमला भेटलेला आहे. कोणता, अट्टम मूवी. त्यानंतर ऑस्करसाठी कोणतं झालेलं आहे, लापता लेडीज. आपल्यातला म्हणजे नॉमिनेशन झालेलं आहे, लापता लेडीज. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा कोणाला भेटलेला आहे, कांतारा फिल्मसाठी भेटलेला होता. कांतारा फिल्ममध्ये जो ॲक्टर होता, ऋषभ शेट्टी, त्यासाठी त्याला हा कोणता सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा हे भेटला होता, पुरस्कार भेटला होता. कोण, ऋषभ शेट्टी. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला भेटलेला, पाठीमागचा कोणाला भेटला होता, आणि ह्यावेळेसचा पाठीमागचा कोणाला भेटला होता, वहिदा रेहमान. आणि ह्यावेळेस कोणाला भेटलेला, मिथुन चक्रवर्ती. पुढला क्वेश्चन, मिशन अरुण हिमवीर हे कोणासोबत, म्हणजे कुठं आणि कोणी चालू केलेलं आहे, हे फक्त लक्षात ठेवायचं. मिशन अरुण हिमवीरलाच काय म्हणतात, ITBP, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस. आणि हे मिशन अरुण हिमवती कुठं चालू झालं असेल, मग ITBP म्हणजेच काय, अरुणाचल प्रदेशचे जे CM आहेत, कोण, प्रेमा खांडूनं हे कशासाठी कोणासोबत केलेलं आहे, ITBPसाठी केलेलं आहे. जसं की म्हणजे काय, ॲग्रीचे जे प्रॉडक्ट असतील ते, किंवा काही प्रॉडक्ट जे बॉर्डरपर्यंत नेण्यासाठी केलेलं आहे. कोणासोबत केलेलं आहे, ITBP. डायरेक्ट लक्षात ठेवायचं, ITBP लक्षात ठेवायचं. हिमवीर म्हणजेच कोण, ITBP म्हणजेच काय, अरुणाचल प्रदेशमध्येच ITBP आहे. आता आपला देश बघितला तर ITBP
BSF हे हे मॅप आहे असं लक्षात करा. पाकिस्तान इथं काय आहे आपली BSF आहे. इथं बांगलादेशमध्ये पण काय BSF आहे, बरोबर. आता इथं नेपाळ आणि भूटान इथं कोण आहेत SSB आहेत, SSB. इथं त्यानंतर इथं अरुणाचल प्रदेश आणि चायनापाशी कोण आहे ITBP आहे. आणि इकडून कोणते आहेत आसाम रायफल्स. हे लक्षात ठेवा कुठं कोणते आर्मीचे हे आहेत. पुढला क्वेश्चन्स. ऑपरेशन इंद्रावती हे आपण कुठं चालू केलं होतं. ऑपरेशन इंद्रावती हे हेतीसाठी केलं होतं. हेतीमध्ये चालू केलं होतं. ऑपरेशन सद्भाव ऑपरेशन सद्भाव हे कुठं लाओस. कारण की टायपून कोणतं आलं तर टायपून यागी म्हणतो त्याला आपण. यागी म्हणतो. यागी म्हणजे काय बकरी. लाओस फिलिपिन्स ह्याच्यासाठी आपण कोणतं केलं होतं ऑपरेशन सद्भाव. ऑपरेशन बॉम्बे बकेट काय केलं होतं उत्तराखंडमध्ये जी जंगलात लागलेली आग होती ती कमी करण्यासाठी किंवा ती विझवण्यासाठी ऑपरेशन कोणतं केलं होतं आपण ऑपरेशन बॉम्बे बकेट केलं होतं. ऑपरेशन अमृत कशासाठी अँटीबायोटिकचा एक्सेस डोस कमी करण्यासाठी म्हणजे जास्त जे अँटीबायोटिक घेतात आणि हे कोणी चालू केलेलं आहे केरळनं चालू केलेलं आहे अँटीबायोटिक ऑपरेशन अमृत. आणि कुठलं केरळचं. त्यानंतर काय युनायटेड नेशन ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड. आता ह्या कोणाला भेटलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं. कुणाला नुकतंच युनायटेड नेशन ग्लोबल एक्सलन्स अवॉर्डने कोणाला सन्मानित केलेलं आहे. इथं डायरेक्ट वसंत गोयल लक्षात ठेवायचं. काय कोणाला डॉक्टर वसंत गोयल. युनायटेड नेशन एक्सलन्स अवॉर्ड कोणाला भेटलं डॉक्टर वसंत गोयल. ह्यांचं काम काय आहे ह्यांनी जे रक्तासाठी जे शिबिर लावले होते ना ते सर्वात जास्त शिबिर ह्यांनी म्हणजे चालवले होते. आणि ह्यांनाच आपलं प्रेसिडेंटनं काय म्हणलेलं आहे ह्यांना प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मूनं काय म्हणलेलं आहे ब्लड मॅन म्हणलेलं आहे. ब्लड मॅन म्हणलेलं आहे. तर डायरेक्ट लक्षात ठेवायचा कोणता वसंत गोयल. ह्याने एक्सलन्स अवॉर्ड भेटलेला आहे आणि कशासाठी ह्यांच्या कामगिरीसाठी. आणि ब्लड मॅन कोणी म्हणलं ब्लड मॅन ह्या प्रेसिडेंटने म्हणलं होतं त्यांना. ओके. फिलिप नॉयसला कोणता अवॉर्ड भेटलेला आहे सत्यजित रे. हे कुठले आहेत ऑस्ट्रेलियाचे आहेत. फिलिप नॉयस, बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे मेरी स्ट्रीपला भेटलेला आहे. कोणता मेरी स्ट्रीप नाही. इंटरनॅशनल बुकर पुरस्कार मेरी स्ट्रीप नाही जेनी अर्बन बेक. इंटरनॅशनल बुकर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे जेनी अर्बन बेक. आणि त्यांच्या बुकचं नाव काय अर्बन बेक. आणि त्यांच्या बुकचं नाव काय कॅरोस हे कोणाचं बुक आहे जेनी अर्बन बेक. आणि त्यालाच काय भेटलं आहे इंटरनॅशनल बुकर पुरस्कार. भारतरत्न किती जणांना भेटलेला आहे 5 जणांना भेटलेला आहे. कोण आहेत कर्पूरी ठाकूर. त्यांनाच काय म्हणलं जातं बिहारचे जननायक कर्पूरी ठाकूर. त्यानंतर दुसरं कोण आहे MS स्वामीनाथन. तिसरं कोण चरण सिंग. चौथं कोण चरण सिंग झालं. लालकृष्ण अडवाणी आणि नरसिम्हाराव हे किती जण आहेत 5 जण आहेत. यांना काय भेटलं आहे भारतरत्न भेटलेलं आहे 2024. मिथुन चक्रवर्तींना कोणतं पदम भेटलेलं आहे तर ह्यांना थर्ड हायेस्ट हे पद्म पुरस्कार भेटलेला आहे. त्यात पद्मभूषण. 1 नंबरला कोणता भारतरत्न. 2 नंबरला काय पद्मविभूषण आणि 3 नंबरला पद्मभूषण. हे 3 लक्षात ठेवायचं. खाली काय पद्मश्री 4 नंबरला. नुकताच अंतराळ पुरस्कार कोणाला भेटलेला आहे चंद्रयान 3ला भेटलेला आहे. चंद्रयान 3 ह्याला काय भेटलेलं आहे अंतराळ पुरस्कार भेटलेला आहे. आता हे काय म्हणजे न्यायिक अधिकारी जे असतात आपल्या इथं पण जसं की न्यायिक अधिकारी असतात जज नाहीत. जज तर कोण ठरवणार आहे ते एज सगळ्या गोष्टी संसद ठरवणार आहे ज्यांचे जे वय असेल हे. पण जे न्यायिक अधिकारी असतात जसं की म्हणजे तालुक्याचे न्यायाधिकारी असतील किंवा जिल्ह्याचं ह्यांचं वय काय केलं आहे 60वरून 61. हे कोणत्या राज्यानं केलं आहे 60वरून 61 केलं आहे. आणि कोणत्या राज्यानं केलं आहे आंध्र प्रदेशनं केलं आहे. आंध्र प्रदेश. इथलं CM कोण आहे चंद्राबाबू नायडू, बरोबर. आणि ह्यांचं म्हणणं काय नेमकं कारण की ह्यांचा 1 वर्षाचा अनुभव आपण वापरू शकतो. चांगला वापरू शकतो. त्यासाठी काय केलेलं आहे ह्याने ह्यांचं जे हे न्यायिक अधिकारी आहेत जसं की जिल्हा दंडाधिकारी असतील न्यायिक अधिकारी असतील त्यांचं काय केलं आहे 17 न्यायाधीश असतील त्यांचं वयाची म्हणजे जे रिटायरमेंट एज आहे ते 60वरून किती केली 61 केली. कोणी केली ही आंध्र प्रदेशमध्ये झाली. आणि CM कोण चंद्राबाबू नायडू. आता ह्यांचं वयाचं सांगा. राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि गव्हर्नरांचं कमीत कमी वय किती लागतं 35 लागतं. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचं किती लागतं 25 लागतं. मतदानासाठी किमान वय होतं किती 18 केलं. कोणत्या अमेंडमेंटमधनं केलं 21वरून 18 कधी केलं 61 अमेंडमेंट 1989, बरोबर. आणि पंचायत राज म्हणजे आपलं पंचायत निवडणूक लढवण्यासाठी वय किती लागतं 21 लागतं. 21, 18, 25, 35. आणि MLC किंवा राज्यसभा असेल तर इथं वय किती लागतं 30 लागतं. एक लक्षात ठेवा 30, 35, 20, 25, 18, 21. आताच काय
ठीक आहे. आंतरराज्य बसेसचा रिअल टाईम ट्रॅकिंगसाठी अलीकडे बस संगवारी ॲप, हे लक्षात ठेवायचं. बस संगवारी ॲप, संगवारी ॲप, संगवारी ॲप हे कोणी लॉन्च केलेलं आहे? विष्णुदेवराय. विष्णुदेवराय सी एम कुठले आहेत? सी एम विष्णुदेवराय. विष्णुदेवराय, विष्णुदेवराय ह्याने कुठं, हे कुठलं आहे? छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये हे ॲप चालू केलेलं आहे. कशासाठी? रिअल टाईम ट्रॅकिंगसाठी. कशासाठी? रिअल टाईम ट्रॅकिंग. कशासाठी चालू केलेले हे? कोणती बस संगवारी ॲप कशासाठी चालू केलेले? बस संगवारी ॲप कशासाठी? रिअल टाईम ट्रॅकिंगसाठी केलेले. रिअल टाईम ट्रॅकिंग जसं की आपण म्हणजे वेर इज माय ट्रेननं काय करतो आपण? ट्रेनचं लोकेशन. तसंच बसचं कशासाठी? लोकेशनसाठी. बस लोकेशन कितीला म्हणजे स्टँडला ते येते, त्या सर्वच गोष्टी कशासाठी? रिअल टाईम ट्रॅकिंग. आणि कोणते ॲप लॉन्च केलेले आहे? बस संगवारी ॲप. कुठं केलेलं आहे? छत्तीसगडमध्ये. छत्तीसगड. आणि सी एम कोण? विष्णुदेवराय. आता लोकपत ॲप. लोकपत ॲप कुठं चालू केलेलं आहे? हे एम पीमध्ये चालू केलेलं आहे. एम पीमध्ये कशासाठी चालू केलेलं आहे? जर रस्त्याला खड्डे असतील तर त्याचा फोटो काढायचा आणि त्या ॲपवर टाकायचं. ते काय होणार? 7 दिवसात का कितीतरी दिवसामध्ये तो नीट होणार. प्रवाह सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर म्हणलं की काय करायचं? एस फॉर सॉफ्टवेअर, इस्रो लक्षात ठेवायचं. आणि प्रवाह ॲप म्हणलं तर हे कोणी लॉन्च केलेले आहे? RBIनं लॉन्च केलेले आहे. प्रवाह सॉफ्टवेअर इस्रो, प्रवाह ॲप RBI. आणि लोकपत ॲप कुठं चालू केलेलं आहे? MP. MPचे सी एम कोण आहेत? मोहन यादव. नेक्स्ट, आता काय झालं आहे? महाकुंभ. महाकुंभ होणार आहे. नुकताच चर्चा झालेला महाकुंभ क्षेत्र. महाकुंभ जिल्हा कोणत्या जिल्ह्याशी संबंधित? महाकुंभ क्षेत्र कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? काय झालेलं आहे? महाकुंभ. आता सगळ्यालाच माहीत आहे महाकुंभ किती वर्षांना भरतो? 12 वर्षांना. कुठं होतो? प्रयागराज. प्रयागराज. प्रयागराज म्हणजेच कुठं? UPमध्ये. तर महाकुंभ हा काय केला आहे? महाकुंभ हा चालू कधी होणार आहे? 13 जानेवारी 2025ला महाकुंभ. कुठं? उत्तर प्रदेश. आणि इथं काय केलेलं आहे? महाकुंभ जिल्हाच केलेला आहे. महाकुंभ जिल्हा. कारण की मॅनेजमेंटसाठी जसं की तिथं महाकुंभ जिल्हा हा कसणार असणार आहे? टेम्पररी जिल्हा तयार केला आहे. कोणी केला आहे? UP गव्हर्नमेंटनं केलेला आहे. आणि हा कितवा जिल्हा आहे? 76वा जिल्हा आहे. पण हा टेम्पररीच असणार जोपर्यंत म्हणजे महाकुंभ झाला की हा जिल्हा पण संपला. म्हणजे कशासाठी? स्पेशल SP असेल इथं त्या जिल्ह्याचा. जिल्ह्याचा म्हणजे एक क्षेत्र थोडंसं बाहेर काढलं जाईल. तिथं कलेक्टर असेल, SP असेल. तर कुठं जिल्हा बनवलेला आहे टेम्पररी? उत्तर प्रदेशमध्ये. CM कोण आहेत? योगी आदित्यनाथ आहेत. CM योगी आदित्यनाथ. हा काय केलेला आहे? टेम्पररी जिल्हा होणार, जिल्हा म्हणजे राहणार. कशासाठी? महाकुंभचं आयोजन करण्यासाठी. महाकुंभ कुठं होतं? प्रयागराजलाच होतो. किती वर्षांनी होतो? 12 वर्षांनी होतो. आता पुढलं काय? हे कालचे रिव्हिजन करू. स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी आपण कोणापासून लोन घेतलेलं आहे? हे तर कुठनं घेतलेलं आहे? एशियन डेव्हलपमेंट बँकपासून. किती? 98 दशलक्ष डॉलर. त्यानंतर 16 वर्षाखाली बॅन कोणाला केलेलं आहे? म्हणजे कोणी बॅन केलेलं आहे? मुलांच्या सोशल मीडिया वापरावं ऑस्ट्रेलियाने बॅन केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे कोणत्या घरचोरा कुठला आहे? गुजरातचा आहे. त्यानंतर नेक्स्ट, घरचोला कुठला आहे? गुजरातचा. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हेड कोण बनलेला आहे? जय शाह बनलेलं आहे. बरोबर. त्यानंतर महाबोधी महोत्सव कुठं झालेला आहे? महाबोधी कालच बघितला आपण, MP मध्ये झालेला आहे. त्यानंतर अलीकडे हॉर्नबिल फेस्टिवल कुठं असतो? नागालँडमध्ये असते. किती दिवस असतो? 10 दिवस असतो. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? फेस्टिवल ऑफ फेस्टिवल म्हणतात. 1 डिसेंबरच का? 1 डिसेंबर 1963ला काय झाली? ती नागालँडची स्थापना झाली. बरोबर. पुढला क्वेश्चन, टिपू सुलतान सागा हे कोणाचे बुक आहे? विक्रम संमतचे आहे. आणि त्याला लॉन्च कोणी केलं? तर काल सांगितलं होते डॉक्टर S जयशंकरनं लॉन्च केलेलं होतं. कुणाचे? विक्रम संमतचे. त्यानंतर पुढला क्वेश्चन, आता म्हणजे आजार म्हणून कोणत्या म्हणजे ह्याला रोगाला ते केलेलं आहे? म्हणजे सर्पदंश झाला तर त्याला काय करतो आपण? आजार म्हणतो. कोणी केलेलं आहे? हेल्थ मिनिस्ट्रीनं घोषित केलेलं. पहिलं राज्य कोण होतं घोषित करणार? तमिळनाडू. एवढंच लक्षात ठेवा. हे झालं सर्व. हे संपलं इथं आपलं करंट अफेअर्सचं. ठीक आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी दैनिक चालू घडामोडी वाचलेले क्लासेस. धन्यवाद.